यानंतर जाऊया सोलापूरमध्ये. सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धरामेश्वरांची सध्या यात्रा सुरू आहे. यात्रेचा आज मुख्य दिवस असून विविध धार्मिक विधी पार पडले. त्यातलाच एक भाग म्हणजे सुगडी पूजन. सिद्धरामेश्वरांच्या समाधीला 400 किलो लिंबांची माळ, 10 पोती गाजर, 3 पोती चिकू आणि 5 प्रकारच्या 1000 किलोपेक्षा अधिक फुलांची सजावट करण्यात आली. याचाच थेट सिद्धेश्वर मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी. सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जे आहे ते आजपासून प्रारंभ झालेला आहे. एकंदरीत तुम्ही पाहू शकता की शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेस प्रारंभ झालेला आहे. आज सोलापुरातील हिरे अब्बू यांच्या वाड्यामध्ये जे आहे साती नंदीध्वज आलेले आहेत. आजपासून ज्या यात्रेला प्रारंभ झालेला आहे. सोलापुरातील पंचक्रोशीत असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेला 68 लिंगाला जो आहे तो आजपासून जो आहे तर तैलाभिषेक करण्यात येतो. विधिवत पूजा आज देखील मानकरी हिरे अब्बू यांच्या मार्फत झालेले आहे. तुम्ही जर हा नयनरम्य जर दृश्य पाहिला तर दृश्य एकंदरीत असं आहे की साथी नंदीध्वज जे आहे ते एका पाठीमाग एक जे आहेत सोलापुरातील पंचक्रोशीत स्थापन झालेल्या 68 लिंगांना जे आहे प्रदक्षिणा करतात. एकंदरीत जे नंदीध्वज घेतात त्यांचा जर पेहराव पाहिला तर बाराबंदी जी असते ती बाराबंदी, श्वेत रंगाची बाराबंदी, तसाच पटका, एकंदरीत असा सर्व जो पेहराव आहे जे नंदीध्वज घेतात त्यांचा एकंदरीत असा पेहराव दिसून येतोय. सोलापुरातल्या 68 लिंगांना जो आहे तो आज तैलाभिषेक केला जाईल आणि इथून पुढे 5 दिवस ज्या विधिवत पूजा आहेत त्या विधिवत पूजा ज्या आहेत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेच्या अनुषंगाने होणार आहे आणि साधारणतः 1 महिनाभर जी आहे ही गड्डा यात्रा जी आहे ती सोलापूरमध्ये चालत असते. एकंदरीत या यात्रेची जर ऐतिहासिक पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर साधारणतः 900 वर्षापासून जी आहे ही यात्रा सोलापूरमध्ये विधिवत पद्धतीने पार पडत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.